हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांच्या उपस्थितीत आज पुण्यात भाजपचं अधिवेशन। आजच्या संमेलनात विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार, तर विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हबाबतही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। भाजपच्या अधिवेशनाआधी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची चर्चा। शहा फडणवीसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची शक्यता। मध्य रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत। कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या 10 मिनिटं उशिरा। तांत्रिक अडचणीमुळे लोकल 10 मिनिटं उशिरा असल्याची माहिती। रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान ब्लॉक असणार। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक। बैठकीत निधीबाबत बोलण्याचा खरा अधिकार समिती सदस्यांना, आमदार खासदारांना नाही। अजितदारांनी सुळे आणि कोल्हेंना सुनावलं। डीपीडीसी बैठकीच्या जीआरमध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार, मात्र पालकमंत्री अजित पवारांकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंचा आरोप। राज्य सरकारविरोधात आज काँग्रेसचा आसूड मोर्चा। काँग्रेसकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप। काँग्रेसचे राज्यातील बडे नेते मोर्चात सहभागी होणार। भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर। पटोले, वडेट्टीवार, थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदमांसह 15 प्रवक्त्यांचा समावेश। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। लाडकी बहीण योजनेमागे सरकारचा डाव। 29 ऑगस्टला मी कसा डाव टाकतो ते बघा, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगेच्या डोक्यातील राजकारणाचं भूत उतरवणार, भंपकपणाही उघडा करणार, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार। पूजा खेडकरमुळे यूपीएससीच्या कारभारावर सवाल। यूपीएससी अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा। वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचं समोर, तर पूजा खेडकरचा फोन बंद असल्याची पुणे पोलिसांची माहिती। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। जेवण वेळेत मिळत नसल्याचा मनोरमा खेडकरचा पोलिसांवर आरोप। कोर्टानं सीसीटीव्ही मागवलं। ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रेच्या योजनेची मुख्यमंत्र्यांची जाहिरात। जाहिरातीतला ज्येष्ठ व्यक्तिपात्र 3 वर्षांपासून बेपत्ता। फोटो पाहताच कुटुंबियांना बसला धक्का। मलाही एक चित्रपट काढायचा आहे, मात्र मी चित्रपट काढला तर अनेकांचे मुखवटे फाटले जातील। फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साहाचं वातावरण। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शेकडो पालख्या दाखल, तर अक्कलकोटमध्येही मोठ्या प्रमाणात भाविक दाखल। नागपुरातील अनेक भागात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत, तर चंद्रपुरात 3 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले। स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू। कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ। इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणी पातळी 60 फुटांवर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले। चांदोली धरण परिसरात पाऊस। पाणी पातळीत वाढ झाल्यानं वारणा नदी पात्राबाहेर। नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी। किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। भंडाऱ्यातील गोसीखोळ धरणाचे 27 दरवाजे उघडले। धरणातून 1,71,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।